आज अंगारिका संकष्ट चतुर्थी। चला तर मग नवशा गणपतीच्या दर्शनासाठी। सकाळी मुलाला क्लासला सोडलं, त्यानंतर माझा क्लास केला आणि इथं दर्शनाला येता येता मला 8:30 झाले आणि 8:30 झाल्यानंतर इतकी गर्दी झाली होती, ते लाईनमध्ये लागल्यानंतर मला जवळपास 2 तास लागले दर्शनासाठी। जर तुम्हाला संकष्ट चतुर्थीचा उपवास सुरू करायचा असला तर तो आज अंगारिका संकष्ट चतुर्थीपासून म्हणजेच काय तर आज गणपतीचा अथर्व शीर्षाचे अभिषेक करून तुम्ही उपवास सुरूही करू शकतात किंवा उद्यापनही करू शकतात। आज इतकी गर्दी होती नवशा गणपतीला, तर लाईन बघितली तुम्ही, इतकी लांबून लाईन लागली, पण आज इतकं छान दर्शन झालं आणि गणपतीला मोगऱ्याची आरस केलेली होती, म्हणजे इतकं छान मोगऱ्याने सजवलेलं होतं मंदिर आतमध्ये। खूप छान दर्शन झाले। त्यानंतर घरी आले, साबुदाणा करायची तयारी केली। साबुदाण्यासाठी बटाटे शेंगदाण्याचा कूट तयार करून घेतला व त्यानंतर थोडीशी खीर करते। जर तुमचं डोकं दुखत असलं तर साबुदाण्यासोबत तुम्ही थोडीशी खीर बनवू शकतात। खीर केल्यामुळे काय होतं, साबुदाणा खाल्ल्यामुळे पित्त होत नाही, डोकं दुखत नाही। उपवासाच्या दिवशी तुम्ही नक्की करून बघा खीर। अशीच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।